लघुशंका मुंती गुंतविले दशमुखा काही अवांका चालेना वसुदेव सुतं देवं कंसचानूर्मगणं देवकी प्रमाणं कृष्णं देवं जगद्गुरु गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुदेव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयाचे केले स्मरण होय सकळ विधीचे आर्य कर तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार। या ठिकाणी असणारी कथा रावण हा असणारा पवित्र कुळातला आहे, ब्राह्मणाच्या कुळातला असून सुद्धा त्याला असणारा अंधकार डोळ्यावर आलेला पडळ, त्यामुळे याचा असणारा छळण ज्यावेळेस गुरुच्याच घरी चोरी करू शकतो त्यावेळेस देवाला सहन होत नाही। देवाला स्वतःचा अपमान सहन होतो, परंतु भक्ताचं छळण जर होत असेल तर देव कदापि असणारा त्याचं सहन करू शकत नाही। या ठिकाणी आत्मलिंग गणपती बाप्पा जवळ दिलेला आहे। दोघांची असणारी जबान झालेली आहे। गणपतीने सांगितलं, महाराज मी तुम्हाला 3 वेळेस हाका मारीन, तिसऱ्या हाकाला जर तुम्ही नाही आलात तर मी हे आत्मलिंग जमिनीवर ठेवीन आणि माझं कामाकडे मी पाहिन। मान्य केलं रावणानं, लघुशंकेला गेलेला आहे, पण लघुशंक करते वेळेस असणारा कुणाची तर त्याला छळ नाही, महाविष्णूचं। त्या ठिकाणी किती लघवी करावी याला असणार मोजमाप राहिलेलं नाही। रावण लघुशंका करीत आहे, किती वेळ करतो ते पुढे आहे। कष्टी मूत मोकळे होते तेव्हा ते झाले अत्याभूत, धारावरती प्रवाहात मूर्ती गुंतला लंकानाथ। लंकानाथ असणारा तिकडच गुंतून राहिलेला आहे लघवी करण्याच्या याच्यामध्ये। किती लघुशंका लागलेली आहे, त्याला असणारा काय आपल्याला सांगितलेलं गणपतीने याचं स्मरण राहिलेलं नाही, किती वेळ झालेला याचं स्मरण राहिलेलं नाही आणि त्याची लघवी आटपत नाही। गणपती बाप्पाने या ठिकाणी आणखी धीर राहिलेला आहे आणि त्या रावणाचा वेळ आणि मापन करू लागलेला आहे आणि पुढे काय करू लागलेलं आहे। गणेश करी गर्जने श्री रावण गुंतला मुतापासी, लिंग ठेवणी भूमीसी घेवणी गायसी तो गेला। या ठिकाणी गणपती बाप्पाने 1 वेळेस गर्जना केली, 2 वेळेस केली आणि 3ऱ्या वेळेस हाक मारली तरी रावण येता कामा नये। त्यावेळेस रावण येत नाही असं समजून गणपतीने लिंग असणारा जमिनीवर ठेवलेला आहे आणि लिंग ठेवल्याच्या नंतर तो असणारा आणि गाय वळवण्याच्या ठिकाणी जाऊ लागलेला आहे आणि पुढे काय झालं। रावण करोनी संसाचारी वेगे येतो जड करी, लिंग देखोनी भूमीवरी स्वदे कर घेऊन गेला। त्या ठिकाणी त्या रावणाला पाहिलं, लघुशंका करून तो धावत आलेला आहे, आत्मलिंग जमिनीवर ठेवलेला आहे, त्याला राग आलेला आहे आणि गणपती बाप्पा त्या ठिकाणी निघालेला आहे आणि त्या ठिकाणी रावण त्या ठिकाणी काय करू लागलेला आहे। पुन्हा एका हाते 2 हाते उचलिता रावण कुंथे, नुचलेची विशंती हाते मने लिंगाते महाबळ। आत्मलिंग रावणानं एका हाताने 2 हाताने 4 हाताने धरलं, पिंड धरली, उचलू लागला तरी ती डगमग सुद्धा आज करू शकत नाही आणि ते असणार लिंग देखील तसं लिंग त्याला हारू शकत नाही। ब्रह्मांड हलण्याची ताकद झाली, 20 हात त्या रावणाला लावले, ताकद लावली रावणानं, भरपूर ताकद लावली तरी ती लिंग असणारा डगमग करू शकत नाही आणि त्याला त्या हातामध्ये लिंग हलत नाही। त्यावेळेस रावण काय करू लागला। ओहो सदिसे भूमीवरी परिते सवय भारी, उचलिता विशंती करी तिळभरी उचलेना। त्या
ठिकाणी लिंग असणारे तिळभर सुद्धा या ठिकाणी हारू शकत नाही एवढा असणारा अपमान त्या रावणाचा त्या ठिकाणी झालेला आहे आणि आत्मलिंग त्याला असणारा प्राप्त होत नाही अशी दशा त्या रावणाची त्या ठिकाणी झालेली आहे. सर्व शक्ती अति प्रबळ रावणे वेंचता सर्व बळ लिंग उचले नाळू माळ महाबळ ते लिंग त्या ठिकाणी महाबळ लिंग आहे. त्या लिंगाची ताकद ब्रह्मांड एवढी आहे आणि त्या रावणाला कुठलीही ताकद चालू शकत नाही. त्याच्यापेक्षा वरिष्ठ लिंग आहे असा अपमान त्या ठिकाणी आणि लिंगाचा आणि रावणाचा झालेला आहे म्हणतात. कुंडलिक